शहाजीराजे त्यांच्या जन्मासाठी त्यांच्या आजीने नमस केला होता आणि त्याच्यावरनं शहा शरीफ दर्ग्यावरनं शहाजी आणि शरीफची नाव आहे. मग आता हे लोक ते पण तोडणार आहेत का दर्गा? मग तो शिवाजी महाराजांचा अपमान नसणार का? जो महाराष्ट्रासाठी आज सगळ्यात मोठा खलनायक आहे तर त्याची कबर ही महाराष्ट्रात ठेवायची का? ती निश्चितच ठेवली पाहिजे. तो आपल्या पराक्रमाचा वारसा आहे किंवा स्मृती आहे असं म्हणता येईल. पण जर हा खलनायक महाराष्ट्रामध्ये जर त्याचा अखेर झालेला आहे आणि त्याची कबर जर आज महाराष्ट्रात आहे तर ती ठेवणं महाराष्ट्रामध्ये कितपत योग्य आहे? भारतीय संस्कृती असं म्हणते की मरणांती वैराणी, म्हणजे एकदा मृत्यू झाला की वैर संपतं. खुद्द शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर प्रतापगडच्या पायथ्याशी उभारली. जर एखादं मंदिर पाडून मशीद तिथे उभी राहिलेली आहे तर तिथून तो इतिहास मानायचा का? ते मंदिर जेव्हा बांधण्यात आलं होतं तेही कुठलं तरी प्रार्थना स्थळ पाडून बांधण्यात आलं असेल तर तिथून आपण इतिहास पकडायचा? खूप मागे पण जाता येईल आणि सगळं गेलं पाहिजे. आपण मागे गेलं पाहिजे, टाळता कामा नये, समजून घेतलं पाहिजे. पण त्याच वेळी आपण आता तसं भूमिका घेतली की नाही हे योग्य आणि ते अयोग्य आहे, तर म्हणून आपण एक कायदाच 1991 साली केला की ज्यात असं आपण म्हटलं की आता हे जे प्लेसेस ऑफ वर्शिप जे आहेत त्या 15 ऑगस्ट 47 नंतर पुढे काही बदल करायचे नाहीत. काही जणांची मागणी अशीही आहे की हा कायदा बदलायला हवा किंवा कायद्यामध्ये काही चेंजेस असायला हवे, जसं की तारीख आहे 1947. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी. मग आता कोर्टाच्या वेळी कोर्टाने काय रिझल्टच्या वेळी राम मंदिराच्या की इलिगल आहे ते बाबरी मशीद पाडणं, आणि तरीही तुमच्यावर निर्णय घेतोय. हिंदू धर्माने बौद्ध धर्माची जी जागा होती तिथे अतिक्रमण केलं असं बुद्ध बुद्धाला नववा अवतार म्हणून घेतलंय. नमस्कार. औरंगजेब मुघल साम्राज्यातील सगळ्यात शेवटचा प्रभावशाली व शक्तिशाली असा सम्राट, जो 1707 साली गेला, ज्याला जाऊन आज 300 वर्ष झाली, पण तरी देखील महाराष्ट्रातच नाही तर भारतात देखील आज त्याच्या नावाची चर्चा आहे. तर कारण काय आहे? तर औरंगजेबची कबर ती ठेवायची की नाही ठेवायची, इतिहास ठेवायचा का तो पुसून टाकायचा, या चर्चेची आज सुरुवात आपण करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आज आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर, महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची कबर हा आज चर्चेचा मुद्दा आहे. नागपूरमध्ये जाळपोळ झालेली आहे, हिंसा झालेली आहे. तर औरंगजेब ज्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा 40 दिवस छळ केला, निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली, जो महाराष्ट्रासाठी आज सगळ्यात मोठा खलनायक आहे, तर त्याची कबर ही महाराष्ट्रात ठेवायची का? आपण इथून आज सुरुवात करू. खूप चांगला मुद्दा आहे हा. आणि इतिहास जो आहे त्याच्याबद्दल अशा रीतीने चर्चा होणार असेल तर अजून काय पाहिजे. तर मग माझं मत आधी सांगून टाकतो की निश्चितच ठेवली पाहिजे. तो आपल्या पराक्रमाचा वारसा आहे किंवा स्मृती आहे असं म्हणता येतं. पण जर इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील किंवा एकंदरच स्वराज्य, मराठा स्वराज्य विरुद्ध औरंगजेबची जी काही भूमिका राहिलेली आहे त्यामुळेच आपण आज त्याला खलनायक म्हणून बघतो. बरोबर. पण जर हा खलनायक महाराष्ट्रामध्ये जर त्याचा अखेर झालेला आहे आणि त्याची कबर जर आज महाराष्ट्रात आहे तर ती ठेवणं महाराष्ट्रामध्ये कितपत योग्य आहे? एक भारतीय संस्कृती असं म्हणते की मरणांती वैराणी, म्हणजे एकदा मृत्यू झाला की वैर संपतं. खुद्द शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर प्रतापगडच्या पायथ्याशी उभारली. तसं ते तोच संस्कृतीचा वारसा आहे असं म्हणता येईल. मग थोडक्यात आज शिवाजी महाराजांनी काय केलं असतं असं उलट विचारूयात की महाराजांनी ठेवली असती का? तर महाराजांनी ठेवली असती ना, त्यांचा तोच वारसा आहे. आता महाराजांचा वारसा चालवायचा औरंगजेबाने काय केलं असतं? तर त्याने अनेक मंदिरं पाडली आहेत. जसं महाकालेश्वर मंदिर पाडलंय, सोमनाथ मंदिर पाडण्याचा प्रयत्न केलाय, बामियांचे बुद्ध आहे अफगाणिस्तानातले, त्यांच्या तोफा लावून त्या पाडण्याचा प्रयत्न केलाय. मग ही जे कोणी बोलतायत की आपण औरंगजेबाचं कबर उखडून टाकू, त्यांची मानसिकता ही शिवाजी महाराजांची मानसिकता आहे का ते औरंगजेबाचे वारसदार आहेत असं बघावं लागेल. म्हणजे औरंगजेबाचे वारसदार आहेत, त्यांची इच्छा किती उखडून टाकली पाहिजे. जे शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत ते म्हणतील की ते पराक्रमाचं स्मारक आहे आणि असू दे. सर, इथे अजून एक हा मुद्दा येतो की बरेच लोकांना असं वाटतं की मुघल हे परकीय होते, बरोबर, ते भारतातले नाहीयेत आणि म्हणून देखील त्यांचा भारतात कुठेच स्थान नसायला हवं आणि म्हणून देखील त्यांच्या पराक्रमाची असतील किंवा त्यांची वैशिष्ट्य जाणणारी जी काही स्थळं आहेत तर ती स्थळं नसायला हवीत भारतामध्ये. मग हे कितपत योग्य आहे? हा एक इंटरेस्टिंग दृष्टिकोन आहे बघण्याचा की बाबर हा बाहेर आला, उझबेकिस्तानात आला, मग तो आधी अफगाणिस्तानात स्थिरावला, मग तो भारतामध्ये राज्य करायला लागला. थोड्याफार प्रमाणात असं म्हणता येईल की तो बाहेर आला होता. पुढच्या पिढ्यांचं काय? पुढच्या पिढ्यात इथे जन्मलाय. किंबहुना राजपुतांशी यांनी संबंध ठेवले वैवाहिक आणि त्यातून पुढच्या वेळेस जन्मलाय. तर एक प्रकारे पार्टनरशिपच आहे. खुद्द औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालाय. जसं आपले पंतप्रधान हे गुजरातमधले आहेत तसा इंटरेस्टिंगली आपला औरंगजेब पण
गुजरातमध्येच आहे. त्यामुळे त्या अर्थाने त्यांना परके नाही म्हटलं येणार. ते इथलेच होते आणि त्यांचे जे काही संघर्ष होते तितकेच खरे होते. पण तरी परके म्हणून त्यांना बघायला लागलो तर मोठा गोंधळ होईल. जर आपण एकूणच मध्ययुगीन भारतातलं आपण एक वैशिष्ट्य पाहिलं तर त्या काळच्या ज्या लढाया होत होत्या तर त्या धर्मावर लढाया होत नसत, त्या राज्याच्या विस्तारावर लढाया होत असत. त्यामुळे जर आपण त्या काळचे जी काही भारतातली स्थिती होती, भारतातले जे काही राजे होते ज्याच्यामध्ये मुघल सम्राट देखील आलेच, मग अशा हिशोबाने जर आपण पाहिलं तर ते सुद्धा भारतीयच आहेत आणि भारतातील इतर राजपूत असतील किंवा शिवाजी महाराज असतील तसेच इतर राज्यातले जे काही राजे होते ते सुद्धा भारतीयच आहेत. मग एकाची आपण स्थळ ठेवतोय आणि दुसऱ्याची ठेवायची नाही, तर हे कायद्यानुसार सुद्धा कुठेतरी चुकीचंच वाटत आहे. कुठेतरी नाही, निश्चित आपले कायदेच आहेत. आपला कर्झनने एक एन्शियंट मॉन्युमेंट प्रोटेक्शन ऍक्ट केला होता 1904 आणि त्यानंतर 1958 साली पुन्हा आपण एक मॉन्युमेंट प्रोटेक्शन ऍक्ट केला आणि त्यानुसार आपण हे सगळे जे मॉन्युमेंट घोषित करतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा, त्याला संरक्षण दिलं जातं ऑफिशियली आणि ते आपण प्रोटेक्ट करतो. त्यामुळे ते प्रोटेक्ट करणं हे आपलं कामच आहे, ते आपले कर्तव्यच आहे नागरिक म्हणून, असं म्हणता येईल. तर मग इथे अजून एक मुद्दा येतो. थोड्या दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्य स्टेटमेंट दिलं होतं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये औरंगजेबच्या कबरीला सिक्युरिटी देण्यात आली, संरक्षण देण्यात आलं कायद्यानुसार. मग आता गेली 10 वर्ष जर बीजेपीचं सरकार आहे केंद्रामध्ये, तर मग ही सिक्युरिटी, हे संरक्षण ते काढू शकले नाहीत का? संरक्षण दिल्याचा अर्थ काय होतो? म्हणजे 300 वर्ष कुठे संरक्षण होतं? तेव्हा सुद्धा मराठ्यांचं राज्य भारतभर पसरलं होतं. मराठ्यांनी कुठल्याही क्षणी ते उठून टाकणं किती वेळ लागत होता. तसं मराठ्यांनी कधी केलं नाही. जे लढले होते प्रत्यक्ष औरंगजेबाशी, त्यांनी प्राण वाहिलेत आपले, त्यांनी नाही केलं. आणि आजचे हे लोक म्हणणार की आम्ही संरक्षण दिलं किंवा काढलं, किती बरोबरच आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजे खूप बरोबरच राजकारण झालंय तर म्हणे की अशा प्रकारचा आपला जो वारसा आहे तो आपण विसरायला लागलो किंवा जो डोळ्यांनी ऍड केला आणि इतिहास एकतर्फी बघायला लागलो आपण, तर मग मराठी नक्की कोणाशी रडले, ते काय मूल्य व्यवस्था होते असे तरी प्राणपणाला लावले आपले, तेच उद्या कळणार नाही. किंवा तेच उद्दिष्ट आहे का मग, की आपलं ती सगळी मूल्य व्यवस्था विसरून जायची आहे का? कशासाठी प्राणपणाला लावायचे असतात हेच विसरायचं आहे का आपल्याला आता? तर तो महत्वाचा मुद्दा. आणि बाकी औरंगजेबाने धर्म राजकारणामध्ये थेट आणला आणि म्हणूनच त्याच्याविषयी जास्त संघर्ष झाला, काही जास्त वाद झाले. मराठ्यांची की महाराष्ट्राशी अकबराशी लढाई झाली, जहांगीरशी झाली आणि शहाजहानशी पण झाली. पण त्यांच्याबद्दल एवढं काही वाद नाही येत. ते मुघलांशीच वाद आहे असंही नाहीये. औरंगजेबाशी जास्त चांगल्या प्रकारचं परशत्रुत्व आहे. त्याच्यामुळे त्याने धर्म राजकारणामध्ये मिक्सअप करत नेला अगदी पद्धतशीरित्या. हाच एक मोठा वादाचा मुद्दा होता असं म्हणता येईल. सर, इतक्या वर्षानंतर आता औरंगजेबला जाऊन 300 वर्ष झाली, पण आता तो मुद्दा बाहेर येणं, याचाच अर्थ आपण समाज म्हणून मागे चाललोय का? निश्चित. किंबहुना कधी कधी तर सरकार असं वाटतं की ते गाडी चालवत आहेत आणि मागे बघायचा जो आरसा आहे रिअर व्ह्यू, त्याकडे बघून बघून चालवत आहेत. ते मागे बघतात आणि पुढे जाऊन ठोकायची वेळ आली. म्हणजे आता तर मला, मी स्वतः इतिहास शिकवत असलो तरी मला असं वाटत नाही की लोकांनी फक्त इतिहासावर जगावं. इतिहास एक जगण्याचा भाग आहे, तो समजून घेणं आवश्यक आहे. पण हिस्ट्री कुड बी अंडरस्टूड बॅकवर्ड बट हॅज टू बी लिव्ड फॉरवर्ड. मागे वळून समजून घेता येतो इतिहास, पण जगायचं मात्र पुढेच असतं. ते काय मागे जाऊन जगायचं नसतं. सध्या ही जी कल्पना आहे सगळं मागे जाऊन जगायच्या कल्पना आहेत असं म्हणता येईल. जर यालाच जोडून आपण असे म्हणू शकतो का की मागे जाऊन इतिहास समजायचा असतो? बरोबर आहे. पण आज बऱ्याच लोकांना असं वाटतं किंवा आपण राईटिस्ट व्ह्यू जर असा पाहिला तर 1950 नंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो काही इतिहास लिहिण्यात आला, बरोबर आहे, तर त्याच्यावर देखील टीका होते की तो इतिहास खरा नाहीये किंवा तो इतिहास लेफ्टिस्ट जे डावे आहेत त्यांच्या नजरेतून तो आलेला आहे आणि म्हणून देखील खरा नाहीये. जर हा संघर्ष जर बाहेर येतोय तर मग याची पुढची दिशा काय असायला हवी? काही प्रमाणात ते खरं आहे की इतिहास लेखनावर डाव्या लोकांचा प्रभाव जास्त आहे. तर जास्त या विषयामध्ये इंटरेस्ट घेतलाय. ओव्हरऑल लिबरल आर्ट्स ज्याला म्हणतात, इतिहासासारखे विषय, त्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट आलाय आणि त्यांनी खूप डिटेलमध्ये पुस्तकं लिहिली आहेत, खूप संशोधन केलं आहे. उजव्यांनाही संधी आहे, त्यांनी पुढे यावं, डिटेल संशोधन करावी. काही प्रमाणात आता विक्रम संपत वगैरे लोक आले आहेत पुढे, की जे लिहित आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यातून नवीन मंथन येऊ देत, नव्याने इतिहास कळू देत, चांगलंच आहे. तर इतिहास म्हणून लपवून ठेवला असं वाटत नाही. लपवणार काय, सगळं आहे ते स्पष्टच आहे. उलट अजून चांगल्या प्रकारचं पुढे आणता आला. त्यामुळे मग खरा इतिहास शिकवलाच नाही असं पुढचं म्हणणं असेल तर ते का नाही शिकवलं मग? का कोणी अडवलं होतं? असं काय कोणी थांबवून ठेवलं होतं की लिहू नका, बोलू नका? ज्याला कोणाला बोलायचं त्यांनी बोलावं आणि द्यावं आणि त्यातनं आपलं चांगलं एक नवीन व्हर्जन मिळेल, नवीन कल्पना चांगल्या उदयाला येतील आणि त्यामुळे इतिहास अजून पुढेच जाईल असं म्हणता येईल. मग सर, आज इतिहासावरच बऱ्याच ठिकाणी वाद आहेत, फक्त महाराष्ट्रातच आहेत असं नाही. तर आपण अजमेर शरीफचा दर्गा, तर तिथे सुद्धा वाद आहे. बरोबर आहे. वाराणसीमध्ये वाद आहे ज्ञानव्यापी मशिदीबद्दल, किंवा त्याच्यानंतर जामा मस्जिद जी आहे अलीगडची, त्याच्या संदर्भात वाद आहे. तर ह्या सगळ्या वादामध्ये एक भूमिका अशी येते की एखादं स्थळ जे आता मस्जिद आहे, बरोबर, त्या मशिदीच्या आधी एखादं मंदिर होतं
आणि ते बरोबर मंदिर पाडून त्याच्यावर मस्जिद उभी करण्यात आलेली आहे. बरोबर तर हा वाद आज भारतभर बरेच ठिकाणी आपल्याला दिसतो. बरोबर तर तो इतिहास आपण समजायचा कसा? जर एखादं मंदिर पाडून मस्जिद तिथे उभी राहिलेली आहे, तर तिथून तो इतिहास मानायचा का ते मंदिर जेव्हा बांधण्यात आलं होतं, तेही कुठलं तरी प्रार्थनास्थळ पाडून बांधण्यात आलं असेल, तर तिथून आपण इतिहास पकडायचा. मग इतिहासाची नेमकी खरी सुरुवात कुठून पकडायची आपण? बरोबर एक्झॅक्ट पकडलाय की तो इतिहास किती मागे जाऊ तेवढा कमीच असतो. म्हणजे खूप मागे पण जाता येईल आणि सगळं गेलं पाहिजे. आपण मागे गेलं पाहिजे, टाळता कामा नये, समजून घेतलं पाहिजे. पण त्याच वेळी आपण आता तसं भूमिका घेतली की नाही हे योग्य आणि ते अयोग्य आहे. तर म्हणून आपण एक कायदाच 1991 साली केला की ज्यात असं आपण म्हटलं की आता हे जे प्लेसेस ऑफ वर्शिप जे आहेत त्या 15 ऑगस्ट 1947 नंतर पुढे काही बदल करायचे नाहीत. तेव्हा फक्त बाबरी मशिदीचा अपवाद त्याच्यामध्ये ठेवला, कारण तो वाद 400 वर्ष जुना आहे आणि कोर्टामध्ये होता. तो एक सोडला तर बाकी सगळे आपण मग तेव्हापासून फ्रीज करून टाकले. आणि जे जे मॉन्युमेंट्स आहेत हिस्टॉरिक 1958च्या कायद्यानुसार जे आर्किओलॉजीच्या हाताखाली आहेत, तिथे असे कुठले वर्शिप पण करू दिली जात नाही. तिथे फक्त बघता येतं, जाऊन तिकीट असतं वर्षाला आणि प्रोटेक्शन असतं, पण कुठली वर्शिप करू दिली जात नाही. मग ते हिंदूंचं असो, मुस्लिमांचं असो, की कोणाचं असो. मग ती पण एक चांगली कल्पना आहे की शेवटी ते एक ऐतिहासिक हे आहे, त्याला ऐतिहासिक पद्धतीने जपलं पाहिजे. त्यात आपण ते वर्शिप करायला गेलो तर पूजा अर्चा एकदा सुरू झाल्या की त्याला काय अंत नसतो. मग त्याचा तो ऐतिहासिक ऍस्पेक्ट आहे तो आपण गमावून बसतो आणि त्याच्यावर रिस्ट्रिक्शन येतात. मग याने जावं, याने न जावं, असं घालून जावं, तसं घालून जाऊ नाही, हे दुर्दैवी गोष्टी सुरू होतात असं दिसून येतं. सर, काही जणांची मागणी अशीही आहे की हा कायदा बदलायला हवा किंवा कायद्यामध्ये काही चेंजेस असायला हवेत, जसं की तारीख आहे 1947, तर ती बदलायला हवी. तर जर आपण तसं बदलतोय, तर असे कितीतरी मॉन्युमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये बदल घडू शकतो की ते मॉन्युमेंट्स पाडल्या जातील. मग असे खूपच मॉन्युमेंट्स निघतील. मग तो कायदा खरंच बदलायला हवा का? टीकाकारांचं म्हणणं आहे की ते आर्बिट्री तारीख आहे, म्हणजे की 30 तारीख का ठेवली, त्याच्या आधीची का ठेवली, नंतरची का ठेवली वगैरे वाद आहेत. आता त्यामध्ये असं आहे की बाबरी मशीदचा वाद जुना असल्यामुळे तो भारत होता. त्यासाठी कोर्टाने निर्णय दिला की तिकडे मंदिर बांधा. त्याच्या आधीची घोषणा होती ही अशी होती की अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है. मग आता कोर्टाच्या वेळी कोर्टाने काय सांगितलं रिझल्टच्या वेळी राम मंदिराच्या, की इलिगल आहे ते बाबरी मशीद पाडणं आणि तरीही आम्ही तुमच्यावर निर्णय देतोय. पण मग आमच्याकडनं पण एक हे आहे की तुम्ही आता या पुढच्या याच्यात काही पडू नका, असे आपण एकच अपवाद ठेवला होता. आणि त्या दुसऱ्या साईडने प्रॉमिस दिलं कोर्टाला की आम्ही यात पडणार नाही. मग काही का शांत राहिलं, पण 22 पासून परत मग हे मंदिर शोधा चळवळ सुरू केली. म्हणजे हे खोदा ते खोदा आणि मंदिर शोधा. मग तेव्हा परत कोर्टामध्ये गेलं. मग 22 साली कोर्ट असं म्हणालं की बदलता येणार नाही आधीच, पण सर्व्हे करायला काय हरकत नाही. आता ही पोझिशन ट्रिकी आहे. एकीकडे म्हणायचं की सर्व्हे करायला हरकत नाही, पण म्हणायचं की नाही बदलता तर येणार नाही, मग सर्व्हे कशाला करायचंय. मग 25 साली आता परत कोर्टाकडे हा मुद्दा गेल्यावर सुप्रीम कोर्टाने आता सर्व्हे करायला बंदी घातली आहे. कारण का सर्व्हे करायला लागलं की भांडणारच ना. संभ्रम तर हिंसाचार झाला मुद्द्यावर. हो. तर मग या सगळ्यात काय होत आहे की मुळात सर्व्हे करायची गरज असेल तर मग सगळ्याच मॉन्युमेंट्स आपण किती मागे जाऊन करू शकतो सर्व्हे. जसं इव्हन अयोध्येबद्दल या वाद होता की बौद्ध लोकांचं म्हणत होतं की आमचं तिथे अयोध्येमध्ये युएन संघने म्हटलं की अयोध्यावर फक्त बौद्ध लोक आहेत. मग आता काय म्हणतात त्याच्यात वेगळे पंथ आणि त्यांच्या मॉन्युमेंट्स होत्या. किंवा मी तर अशी बातमी वाचली की ते मंदिर घाईघाईने बांधलं म्हणून त्याच्या खालती खूप साऱ्या जुन्या मूर्त्या आणि मॉन्युमेंट्स होते. मला तर म्हणतो की ते सगळं नीट काढायला पाहिजे होतं. विचार आपण नीट अभ्यास करायला पाहिजे होता. त्या ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा ठेवा होता आपला, तसं आपण ठेवू शकतो नाही. आणि त्यामुळे अभ्यास तर केला पाहिजे, पण तो असं चुकीच्या दिशेने चुकीच्या अर्थाने करायला लागलो. कारण काही लोकांना ते अभ्यास करण्यात रस नाहीये. त्यांना फक्त तिथे ते पाडून काय दुसरं उभारण्यापेक्षा सुद्धा ते पाडण्यातच जास्त रस आहे. जसं मग अशी बोला औरंगजेबाचे वारस त्याने पाडापडी कशी करायची याचा जर असेल तर ते वाईट आहे. मग पण सर, आज भारतभर अशी चर्चा आहे की बरेचसे मशीद अशा आहेत की जे मंदिरावर उभे आहेत. बरोबर. पण आपल्याकडे काही उदाहरणं आहेत का की काही मंदिर हे दुसऱ्या धर्माची जी काही स्थळं होती, प्रार्थना स्थळं, त्याच्यावर उभी आहेत? जसं नक्की साधारण पहिल्या आणि दुसऱ्या शतकामध्ये तर पूर्ण भारत बौद्धमय झाला होता. बौद्ध तर बुद्धिस्ट इंडिया असे त्याने म्हटलंय. त्यानंतर मग गुप्त काळामध्ये हिंदू धर्म प्रामुख्याने पुढे आला. मग मंदिर निर्मिती कल्पना आली. मग बहुसंख्य ठिकाणी तर जसं आता इव्हन त्याचा वाद चालला आहे, गया येथे जे बुद्ध मंदिर आहे त्याचे पुजारी ब्राह्मण आहेत. मग आता त्याच्यात वाद चाललाय की तिथे पुजाऱ्यांना हे करा म्हणून. मग अशा प्रकारे मंदिरच काय तिथे सगळं म्हणजे ऍक्वायर केले, पूर्ण देव बदलून घेतलेत. खुद्द पंढरपूरचा विठ्ठल हा एक बौद्ध देवता होता असं मानलं जातं, ज्याचं वैष्णव धर्मामध्ये रूपांतर झालंय. त्यामुळे देवांचंही कन्व्हर्जन झालंय, मंदिरांचंही झालंय. मंदिरं बदलली गेली. श्रीपूरचं ठिकाण छत्तीसगडमध्ये श्रीपूर हे बौद्धांचं खूप मोठं केंद्र होतं. पण तिकडे पुढे जाऊन इतर पंथांनी आपापलं कन्वर्ट करून घेतलं. तर तो वाद तिथे अजूनही आहे. किंवा गदग जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये लंकुडी नावाचा प्रकार आहे, ठिकाण आहे. ते लंकुडी हे जैनांचं अगदी खास स्थान होतं. पण तिथे नंतर 12व्या शतकापासून मग शैव धर्म पुढे आला. त्यांनी बरेचसे बदलून घेतली मंदिरं, की ब्रह्मजिनालय आहे.
मग ब्रह्मजिनामध्ये जिनालाच येते, जैन मंदिर आहे, पण आतमध्ये मूर्ती मात्र ब्रह्माची आहे. हे सगळं आहे. मग तेही वाद काढायचे का? हे सगळं आपण लपून नाही ठेवलं पाहिजे. हे सगळं जाऊन बघितलं पाहिजे. त्या सगळ्या पंथापंथांच्या याचा अभ्यासही केला पाहिजे. पण त्याच्यावरनं आपण आज वाद काढत बसलो आणि हे बदला आणि ते बदला करायला लागलो, तर मग तरी गफलत होईल. आणि मुळात हे जे विशिष्ट हे असलं आणि ते पडून ते केलं पाहिजे, तसं अझम्पशन आहे की त्यातच धर्म आहे. तसाच तो धर्म असता तो टिकलाच नसता, किंवा त्यात तो नव्हता म्हणूनच टिकला. म्हणून तर आक्रमकांनी एवढी मंदिरं पाडली तरीही धर्म टिकला. का? कारण तो मंदिरात आणि त्या मंदिरात त्या देवळांमध्ये सोमनाथचं उदाहरण आहे की सोमनाथला काय झालं की वारंवार आक्रमकांनी मंदिर बांधलं, तरी राजांनी परत दुसऱ्या ठिकाणी बांधलं, परत पाडलं. दुसऱ्याशे 15 मंदिर आहेत तिकडे. पुढे पटेलांनी अजूनही बांधलंय. आहेत मग एवढी मंदिर आहेत, सगळे आहेत बघायला. काय फरक पडला? हे पाडलं, दुसरं पाडलं, तिसरं पाडलं. मंदिर आहे, श्रद्धा आहे. मग अशा प्रकारे म्हणजे असं नाही झालं की म्हणजे बदल्या घ्यायचा जाऊन कोणातरी द्वेष करायचा, तसा अर्थ होता का? हे निश्चित. त्याचं एक उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सापडतं. जसं एकविराईचं मंदिर आहे, तर मंदिर बाहेर आणि मागे कारल्याची लेणी आहे. एक्झॅक्टली. तसंच लेण्याद्री पण आहे, की गुफाच आहे, त्याच्यामध्ये गणपतीचं मंदिर देखील आहे. तर ते पाडलं आपण असं नाही म्हणू शकत, पण आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर ते अतिक्रमण म्हणू शकतो, की हिंदू धर्माने बौद्ध धर्माची जी जागा होती तिथं अतिक्रमण केलं असं आपण बुद्धाला 9वा अवतार म्हणून घेतलंय. हा, आपण जर इतिहास असा बघायला गेलो की ह्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलो तर वाद हा अटळच आहे. त्यासाठी आपण दुसरा मार्ग काय काढू शकतो? नाही, समंजसपणाची भूमिका घेणं हा त्याच्यावर हे आहे की अशा प्रकारे नावांनी एखादी गोष्ट ओळखणं की हे मुस्लिम आहे, की अब्दुल्ला नाव आहे मी तो मुस्लिम आहे, तर हे आपलं कंडिशनिंग ऑफ माइंड आहे. हे कसं ठरवतो म्हणा मुस्लिम नाव आहे की ही अशी गोष्ट आहे? खरं तर संस्कृती हा एक प्रवाहित गोष्ट आहे. त्यात दैनंदिन गोष्टी देतात, आपण अक्वायर करतो नाही का. खुद्द शिवाजीराजांचे वडील आहेत शहाजीराजे, त्यांच्या जन्मासाठी त्यांच्या आजीने नमस केला होता आणि त्याच्यावरनं शहा शरीफ दर्ग्यावरनं शहाजी आणि शरीफ जे नाव आहेत. मग आता हे लोक ते पण तोडणार आहेत का दर्गा? मग तो शिवाजी महाराजांचा अपमान नाही असणार का? त्यांच्या वडिलांच्या नावाचा जो हे असणार आहे. अशा प्रकारे आपण नीट बघितलं तर भारतामध्ये जशी संघर्षाची परंपरा आहे तशी समन्वयाची परंपरा तितकीच मोठी आहे. धर्म एकत्र आलेत तर एकत्र मिळून काम केलं आहे. खूप सारे अचिव्हमेंट तरी केलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते का? तर निश्चित होते, तेही होते. सगळ्यांना बरोबर घेऊनच केलेत ते. मग त्यामुळे अशा प्रकारचं समन्वयाची भूमिका शोधून काढायची आज, का संघर्ष शोधून काढून आज नव्याने संघर्ष पेटवायचा, हा आपल्याला विचार करावा लागेल. आपण सर हेच आपण जर आपल्या आत्ताच्या संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर भारतातील प्रत्येक जणाच्या कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये ब्रिटिश सुद्धा आहेत, मुघल सुद्धा आहेत आणि आधी जे कोणी तिथे असेल किंवा अतिक्रमण केलं असेल तर ती लोक सुद्धा आहेत. बरोबर. म्हणजे आजची जी भारताची संस्कृती आहे ती ह्या सगळ्यांना मिळून तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपण तो इतिहास देखील स्वीकारायलाच हवा. आपण हायब्रिड आपण हायब्रिड कल्चरचे आणि हायब्रिड म्हणजे वंशाचे आहोत असं म्हणूया. तर तेच आपण जर मध्ययुगीन भारत जर आपण असाच सोडून दिला की आपण जर आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये तो शिकवला नाही तर मग आपल्या लोकांना खरा इतिहास हा समजणारच नाही. कारण की जर भारतातील जे मुस्लिम धर्म सोडला तर इतर जे काही राजे होते त्यांचा फक्त इतिहास शिकवायचा आणि मुस्लिम मुघल हे फक्त मुस्लिम होते किंवा बाहेरचे होते म्हणून त्यांचा इतिहास शिकवायचा नाही. बरोबर. तर खरा इतिहास कसा काय लोकांना कळेल? जसं आपण युरोपमध्ये पण म्हटलं जातं की तिथे शिकवला जात नाही इतिहास काही देशांमध्ये, तर मग तशीच परिस्थिती भारतात पण होईल का? निश्चित. राईट टू फॉरगेट नावाचं एक कल्पना असते की आम्हाला तो इतिहासात आठवायचंच नाहीये, आमच्या कलेक्टिव्ह माइंडसेट मधून बाहेर काढायचं आहे. तसं जर्मनीमध्ये नाझींचा इतिहास शिकवला जात नाही. जर्मन मुलांना हिटलर बद्दल काही माहिती नसतं. पण मला वाटत ते चुकीचं आहे, म्हणजे शिकायला हवं होतं. उलट ते कळलं पाहिजे की काय झालं होतं, कसं एकेकाळी माइंडसेट पूर्ण बदलला होता आणि कशा प्रकारे मोठी हत्याकांड घडून आली. काय हरकत आहे? जसं आपण चांगल्या गोष्टी शिकतो तसं हे पण शिकणं आवश्यक आहे. तर त्यामुळे असं कुठं राईट टू फॉरगेट आपल्याला आणायचं का भारतामध्ये? तशा प्रकारे बघायचंय का? तर मला वाटतं दुर्दैवी ठरेल तसं काही बघायचं. तशी काही बघायची गरज नाहीये. पाकिस्तानने असे प्रयोग केलेत विशेष, की पाकिस्तानमध्ये काय करतात की ही सिंधू सभ्यता आहे, पुढच्या काळामध्ये मोठा अनेक सगळे गुप्त एम्पायर होतं, तो वारसा ते शिकवतच नाही. ते थेट मोहम्मद पैगंबर, मग त्यानंतर गझनी, घोरी, सुलतान, मुघल आणि मग मुस्लिम लीगचा जन्म आणि मग जिनांचं कर्तृत्व आणि मग पाकिस्तानचा जन्म, असं ते बेडूकुड्या मारत इतिहास शिकवतात. पण त्याच्यामुळे मग पाकिस्तानी व्यक्तींचं जे व्यक्तिमत्व जे आहे त्याचं पूर्णपणे फॉर्म होऊ शकत नाही. त्यांच्या अभ्यासाची हे संकुचित राहते, विचारसरणी संकुचित राहते आणि त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसतो आहे. अत्यंत हिंसक आणि एकारलेला देश झालेला आहे पाकिस्तान. तसं आपल्याला करायचं आहे का? पाकिस्तान हा आपला आदर्श आहे का? हे एकदा नीट ठरवून घेतलं
पाहिजे. तसंच आदर्शच असेल आणि तसंच आपल्याला बनायचं असेल तर काय हरकत. मग तसं असेल तर गोष्ट वेगळी. तर एकीकडे मागच्या 10 वर्षामध्ये बरेचशे स्थळांची नावं, रस्त्यांची नावं ही बदलली जात आहेत. का? बरोबर. तर ती आधीची नावं मुघलांची होती किंवा ब्रिटिशांची होती म्हणून. तर एकीकडे हे चालू असताना आज तामिळनाडूमध्ये जॉन मार्शल या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुतळा उभारण्यात येतोय. बरोबर. का तर त्याने इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन शोधण्यामध्ये मदत केली किंवा त्याच्या अंडर ते शोधण्यात आलेली आहे. मग हा पण एक दृष्टिकोन जर आपण पाहिला, की इथे एका माणसाने आपल्याला मदत केली म्हणून पण आपण त्याचे आभार मानतो, त्याचा पुतळा उभारतोय. मग हाही दृष्टिकोन आपण आत्मसात करू शकतो का? किंवा करायला हवा का? निश्चितच की जी आपल्याला मदत केली, ज्या लोकांनी आपल्याला तसं आता म्हणजे आपल्याकडे ही परंपरा आहेच, की पाहुणे जे आहेत, जे आपल्याकडे आले, ज्यांनी आपल्याला काहीतरी योगदान दिलं, त्यांना आपण नेहमीच देवाचं स्थान दिलं आहे आणि त्यांचं योगदान जे आहे ते आपण महत्त्वपूर्ण मानलं आहे. आणि त्यामुळे मग ते सगळे उलट औरंगजेबाच्या कबरीबद्दल माझं असं म्हणणं आहे, की ते महाराष्ट्राला चांगली संधी आहे, एक चांगलं टुरिझम ठिकाण म्हणून डेव्हलप करायचं. खुलताबाद जे आहे तिथे खुद्द निजाम जो होता, पहिला निजाम आसफ जाह, त्याची कबर तिथे आहे. मलिक अंबर, ज्याला दख्खनचा लोहपुरुष म्हणतात, त्याची कबर तिथे आहे. औरंगजेबाचा मुलगा आझम खान व त्याच्या पत्नीची कबर तिथे आहे. तिथे सुफी संत 14व्या शतकातले शेख झैनुद्दीन नावाचा त्यांचा दर्गा आहे किंवा झरझर बक्ष यांचा दर्गा आहे. खूप उत्कृष्ट इमारती आहेत. एक छान मॉन्युमेंट आहे, जसं दिल्लीमध्ये तो आपलं कुतुब मिनार कॉम्प्लेक्स आहे, जागतिक वारसा स्थळ आहे. तर महाराष्ट्राने तसा प्रयत्न केला पाहिजे, काय सगळं ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून ठेवलं पाहिजे. खुद्द लॉर्ड कर्झन ज्याने कायदा केला होता मॉन्युमेंट प्रोटेक्शन, तो तिथे आला औरंगजेबाच्या कबरीला आणि त्याने संगमरवराचं सगळं केलं तिथे बांधकाम. तर मी असं विचार करतो की त्याला तो टुरिझमच्या दृष्टीनेच केलं असावं. तशा दृष्टीने आपणही बघितलं पाहिजे. मी स्वतः 2 वेळा भेट दिली आहे औरंगजेबाच्या कबरीला. त्या तिथे कुठल्या फॅसिलिटीज मला वाटल्या नाहीत लोकांना यायला, की तिथे काही पाठी नाही. उलट ठेवली पाहिजे. पाठी ठेवली पाहिजे. लोकांनी येऊ देत, बघू देत. उदात्तीकरण नको असं काही लोक म्हणतात. तर प्रश्नच नाही कोण उदात्तीकरण करतंय. उदात्तीकरणाचा संबंधच येत नाही. किंवा तिथे काही आदर नाही की त्याचं उदात्तीकरण कोणी करतंय म्हणजे. पण बघायला काय हरकत आहे? त्यातनं इतिहास जागा होतो. नव्याने आपण समजून घेतो. खुलताबादचं काय महत्व होतं चक्क, महत्व ते कळतं. त्याचं भौगोलिक स्थान आपल्याला कळतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधनं कळतात. सर आता औरंगजेबची कबर जर आपण काढली किंवा एखाद्या रस्त्याचं नामांतर जर आपण केलं, तर इतिहास हा बदलू शकतो का? इतिहास हा बदलत नसतो. इतिहास हा समजून घेतला नाही तर त्याची किंमत अशी असते की वन हॅज टू रिपीट इट. इफ यू फॉरगेट द हिस्ट्री देन वन हॅज टू रिपीट इट. त्या वातावरण विसरायचा प्रयत्न करत असू तर आपल्याला तो रिपीट करावा लागेल असं म्हणता येईल. सर तुम्ही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला कळतील अशी दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना देखील हा मुद्दा नीट समजला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.